काय वाटतंय? असं बसायचं आहे. शेणखत कसं पाहिजे? एकदम भुसभुशीत. एकदम आता मला एक सांगा, माती एवढी नरम राहती हं. तरी मुळी त्याला समजा हे केली तरी पटकन पसरत नाही किंवा वाढत नाही. हं. याच्यात जाईल का मुळी? नाही मग याच्यातून काय अन्न घेणार आहे? हे जर हाताने फुटत नाही तर मुळीला म्हणजे मुळीच्या कामा पडेल का? गवळी झाली. ही गौरी झालेली आहे. बरोबर की नाही? पहिले एकसारखे साईज आणि एकदम कडक, म्हणजे ते सर तोडायला गेलं तर लवकर तुटायचं पण नाही. हा? 4 आणि दिवसात हिची साईज डबल झाली आहे. बरोबर नाही. मग आपण सांगतोच ना सर, 72 तासाचा रिझल्ट आहे तुम्हाला. ते काय चुकीचं नाही ना? नाही 100. कारण हे तुम्ही घेऊन आम्हाला सांगितलेलं आहे किती दिवसात रिझल्ट येतात आणि किती तासात रिझल्ट येतात. बरोबर की नाही? टन 6 टन माल आहेत. मान म्हणजे अपेक्षित नव्हतं तरी पण आपण हो, हो. आलेला ह्या वर्षी नाही म्हणते सर का नाही 4 टनापासून 4-5 टनापासून आरामशीर निघणार. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव सुनील शामराव शेवाळे, हा. मुक्काम शेंडूर, तालुका कागल. माझा मोबाईल नंबर आहे 70 20 44 53. आणि आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे, हा किती दिवसाचा प्लॉट आणि किती पोल आहे आज? हा 1 वर्ष 2 महिन्याचा प्लॉट आहे. हं. 530 फूल बसलेले आहेत. 530 पोल आहे. बसलेले आहेत. बरोबर. आणि हा, क्षेत्र एक 1 एकर. आता ह्या एकर क्षेत्राला लावल्यापासून तुम्ही कृषीधन वापरताय, कृषीधन तर प्रति पोल आतापर्यंत 1 वर्षामध्ये किती कृषीधन गेलं असेल? कृषीधन प्रत्येकी पोल तेवढा 8 ते 10 किलोच्या आसपास गेले. 8 ते प्रत्येकी 10 पोल. किलो पर्यंत गेले. बरोबर नाही? 8-10 किलो कृषीधन टाकलंय. हं. बरोबर नाही? 14 आणि 14 महिन्यामध्ये हं. रिझल्ट कसे दिसतात? रिझल्ट जबरदस्त. बरोबर आता नाही? यांच्याबरोबरचे लावलेलं आता तुमच्यावरचे लावलेले ते काय म्हणाले? तिथं म्हणजे प्लॉट झालाय चांगला, पण एकदम पातळ आहे म्हणलं. तुमची स्टंप एकदम जाड आहे म्हणलं. हं. आणि आमचे एवढं एकदम पातळ आहे म्हणलं. म्हणजे जे पान आहे ते हा, छोटं आहे. छोटं आहे. आणि आपलं कसं आहे? हे मला तुमचं एवढी कशी हवी जाड आहे ही म्हणजे 3-3, 4-4 बोटा एवढं हा, जाड हा. पान आहे. त्यांचं एकदम मला फुटवलंय झालं मला, हं. पण एकदम पातळ. मग तेवढं पान मोठं तेवढं फळ मोठं. फळ मोठं. साहजिक आहे ना. साईज मोठं तेवढं साहजिक आहे. आणि आज जर बघितलं फळ पण आहे, नवीन कळी पण निघते आणि सेटिंग पण चालू आहे. बरोबर का नाही? या वर्षी अपेक्षित उत्पन्न आहे असं 100% मिळालं. बरोबर नाही? 100%. म्हणजे जर पहिल्याच वर्षात जर 5 ते 7 टनापर्यंत ॲव्हरेज निघतंय, तर माझ्या मते जो काही जर खर्च होईल तो बऱ्यापैकी खर्च कमी वाहून जाणार. भागून जाणार आहे. इथून पुढे काही असणार तो नफाच राहणार आहे. बरोबर का नाही? आम्ही आता एवढ्या दुकाळाची काकडी एवढी पिकवलेली भारी. हा. जबरदस्त. म्हणजे टेन्शन फ्री. टेन्शन फ्री एकदम. ज्याने एसबीटी वापरलं तो आमच्या शेतकरी भागात टेन्शन जणांची फ्री. तरी काकडी चालू होती. आमच्या हा. दोघांच्याच काकडी चालू होत्या. फक्त दोघांच्या काकडी. सगळ्यांच्या थंडीत वेलं बांधून थंडीत दिली. ना कणी तरी आमची आमच्या काकडी- दोघांच्याच काकडी चालू उपटून होत्या. टाकली. उपटून टाकले. बरोबर आहे. त्यांचं सुरू झालं. दोघांच्या आमच्या काकडी दोघांच्या चालू आम्ही होत्या. 2 महिने काकडी तोडली. आमची कोल्हापूर काकडी लय तर 40 दिवस चालली. हा. आम्ही 2 तुम्ही महिने 60 दिवस तोडले. ती बी थंडीमध्ये थंडी म्हणजे अति प्रचंड थंडी. मुळे काम करते त्यावेळेस आम्ही काकडी म्हणजे आणि होलसेल मला 5 रुपये 65-70 आम्ही 10 गुंठे 70-80 हजार मिळवले. हा ना. हा. बरोबर. म्हणजे एवढं छान उत्पादन तुम्ही खर्च खर्च काढून. खर्च काढून मग- मग आम्हाला उत्पादन झालं 1,00,000-1.25 लाख. आमचं खर्च पेपर सगळा हे खर्च काढून सांगा. म्हणजे टोटली नेट प्रॉफिट. 1,00,000 काय पुढे गेला. नेट प्रॉफिट. प्रॉफिट 70-80 हजार मिळाले. म्हणजे 10 गुंठे. 10 गुंठ्यात जर 1,00,000-1.25 लाख रुपये नेट प्रॉफिट राहतोय. फळ आहे साधारण किती फळ आहे एका झाडावरती? एका झाडावरती 7 ते 8 फळ. 7 ते 8 फळे. बरोबर का नाही? साधारण शिवसर या फळांना निघायला किती वेळ आणखी? आता ह्यांचं सर मोठं एक हार्वेस्टिंग झाले एक 50 किलो 50 किलो. 50 किलोचा पहिला तोडा झालेला आहे. आता साधारण सर्व बागेवरती किती तोडा सापडेल? म्हणजे किती टन आता नाही म्हणत हे माल आहे तर सगळा मिळून म्हटलं तर 1 टन माल आहे. माल? म्हणजे अपेक्षित नव्हतं तरी पण आपण हो, हो. आलेला या वर्षी नाही म्हणते सर का नाही 4 टनापासून 4-5 टनापासून आरामशीर निघणार. आपल्याला थोडंसं शेणखताबद्दल माहिती घेऊ आपण. बघा हे काय आहे तुम्ही टाकलेलं आणि किती ट्रॉली टाकले? 10 टन. श्री वाटतंय का तुम्हाला? एकदा घ्या बरं तुमच्या हातात. घ्या. काय वाटतंय? असं बसायचं आहे. शेणखत कसं पाहिजे? एकदम भुसभुशीत. एकदम मस्त. आता मला एक सांगा, माती एवढी नरम राहती हं. तरी मुळी त्याला समजा हे केली तरी पटकन पसरत नाही किंवा वाढत नाही. हं. याच्यात जाईल का मुळी? नाही मग याच्यातून काय अन्न घेणार आहे? हे जर हाताने फुटत नाही तर मुळीला म्हणजे मुळीच्या कामा पडेल का? गवळी झाली. ही गौरी झालेली आहे. बरोबर की नाही? पहिली गोष्ट सर, शेणखत जेव्हा तुम्ही टाकता का नाही, एक तर ते पक्व असलं तर टाका, नाही तर अजिबात टाकू नका. किती ट्रॉली शेणखत टाकलेलं? 10 ट्रॉली. केवढे झाले? टाकणी सकट सगळा खर्च म्हणलं 35,000 रुपये गेला. 35,000 रुपये झाला. result. मी तुम्हाला एक सांगू सर, हे तुम्ही आहे ना जर टाकायचं असेल तर 100% जे कुजलेलं आणि बारीक असेल तर खत टाकणे ते टाकू नका. हिची गौरी झाली याचा काही उपयोग होणार नाही.
याच्याऐवजी तुम्ही कृषीधन वापरलं ना फक्त 1 किलो आणि अर्ध्या बजेटमध्ये त्याच्या, तरी याच्यात डबल रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आता वापरायचे आहेत 20 बरोबर का नाही? म्हणजे काय होतं का आपला खर्च वाढतो, हं. उत्पन्न कमी होतं आणि खर्च वाढतो. याचं एकमेव कारण आहे का आपण तिकडे खर्च करतो आणि इकडे करायचा प्रयत्न करतो. बरोबर का नाही? बरोबर. खर्च दोन्ही होतो आणि उत्पन्न एकाच ठिकाणी मिळायला लागलं, बरोबर. मग काय होणार आहे? आपली आर्थिक नुकसान होते. बरोबर का नाही? फायदा होईल. आता साईज जर बघितली तर शिवाय सर किती साईज बसेल? 300 300 ना? 300. आल्या कोणत्या NPK ग्रेड कोणत्या गेले आपले? आता BHS 47 हं. गोरेगाव सोडले, आता पण उद्या 50 सोडले. बोराकलचा काय रिझल्ट वाटतो सर? आणि किती दिवसात रिझल्ट येतोय? दुसऱ्या दिवशी रिझल्ट येतो बोराला. हा ना? ऑक्साईड बेस आहे ना? ऑक्साईड बेस. आणि साधारण 1 टन 1.25 टन तर आता हार्वेस्टला पण आहे. पूर्ण किती पोल आहे रानामध्ये? 530. 530. म्हणजे 530 पोल पहिल्या वर्षाला आहे. हो. फुटे वगैरे जर बघितलं कमी ते 30-40 फुटे पण आहे. लोकांचे वर्षभर ह्या रिंगाच्या बाहेरच येत नाही. आज जर बघितलं तर आपण मालाव आणलेला आहे प्लॉट. बरोबर का नाही? टप्प्याटप्प्यात जे काही तुम्ही SBT वापरलंय त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% दिसू राहिले. म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे आपले 100% आपण यूज करतोय तुमच्या रानामध्ये. आता जसं आपण ऊस बघितला असेल किंवा तुमचं ड्रॅगन फ्रूट आहे, आणखी वांगीचा एक व्हिडिओ आपण मागे बघितलाय. म्हणजे 100% तुम्ही आता SBTच्या माध्यमातून सर्व शेती करताय. बरोबर का नाही? तर काय वाटतं तुम्हाला शेती करताना? एकदम समाधानकारक वाटते. हा ना? पूर्वी रासायनिक करतो शेताकडे यायला म्हणजे असेल ना, पण आता जसं बघेल तसं हा. उद्या काहीतरी वेगळं करावं अशी वस्तू जाते वाटतं. म्हणजे सकाळपासून आपण अभ्यास केला बघा सर. शेतकरी म्हणून सर्व शेतकरी काय म्हणतात का शेतात आल्यानंतर घरची आठवण नाही आली पाहिजे, किंवा आज जरी इथं आलो तर उद्या वेगळ्या काहीतरी चित्र दिसणार, वेगळं काहीतरी नवीन त्यामुळे दिसणार. कामाचा कंटाळा येत नाही. एकदम छोटं फळ होतं. केवढं असेल तरी साधारण? म्हणजे तुम्हाला सांगतो दाखवायला पण नसेल. एवढं असेल ना. उगाच एवढंसं फळ होतं. मी आता त्या दिवशी बघितलेलं हा. आणि आता जर बघितला डबल पेक्षा जास्त रिझल्ट डबल काय हो तुम्हाला काय म्हणायचं? 100% दुसरी गोष्ट म्हणजे कडक आहे. म्हणजे एकदम कडक आहे ना सर. काय किती आता हे जर बघितलं तर एवढ्या फांदीला 3 फळ आहे आणि तिन्ही फळ एकसारख्या प्रमाणात आहे बघा, एकसारखे साईज आणि एकदम कडक. म्हणजे ते सर तोडायला गेलं तर लवकर तुटायचं पण नाही. एकदम हा? कडक. 4 आणि- दिवसात हिची साईज डबल झाली आहे. बरोबर. 4 मग आपण सांगतोच ना सर 72 तासात रिझल्ट आहे तुम्हाला, ते काही चुकीचं नाही ना? नाही 100%. कारण हे तुम्ही घेऊन आम्हाला सांगितलेलं आहे किती दिवसात रिझल्ट येतात आणि किती तासात रिझल्ट येत आहे. बरोबर का नाही? आम्ही तर ते सांगत पण नाही एवढ्या वेळेत रिझल्ट. हे शेतकरी सांगतात, तुम्ही सांगताय म्हणून हे सर्वांना दिसतंय. बरोबर नाही? तुम्ही की तुमच्या वांग्याला जो रेट वाढलाय, हा. रेट जास्त येतो तो हा प्लॉट. बरोबर ना? Plot आहे. आता माझ्या मते छातीला लागलेला आहे. छातीला लागलं. किती दिवसात प्लॉट झालेला आहे टोटल? साधारणतः बघा 70 दिवस झाले. 70 दिवसात झाला. आणि किती माल गेलाय आतापर्यंत? आतापर्यंत साधारण 1.25 टन माल गेला. 1.25 माल गेला. इकडे बघा आता खालपासून माल लागलेला आहे. आपण फक्त वरचं बघूया. शेंडा वरचा किती मोठा म्हणजे स्टँडर्ड आहे, हं. आणि फुटवा बघा त्याचा शेंड्याचा, हं. आणि प्लस फुलांची संख्या बघा, आणि स्ट्रोक पण बघा. म्हणजे फुला साईज बघा कशी. म्हणजे खाली जे वांगे येणार ते पण वरती त्याच साईजचं मिळतं. आता पानावरती एवढे शायनिंग आहे, प्लॉटवरती एवढी शायनिंग एकसारखं आहे. आता हे जर वांग बघितलं तर कोण याला नाकारणार आहे जादा हे देऊन? बरोबर का नाही? हा, चमक बघा त्याची किती. आता माल कधी तोडलाय? सकाळी माल तोडलेला आहे. आता हे राहिलेलं माल आहे. बरोबर नाही? एक अर्धा. जर एवढी शायनिंग तुमच्या काय आहे तर का नाही तुम्हाला व्यापारी शोधणार? फुलकळी खतरनाक खतरनाक. आणि पूर्ण प्लॉट बघा ना, हाईटला जर बघितलं तर कुठंच कमी पडत नाही. याला डोस कसा देतोय? ह्याला दर महिन्याला पोती वाढतात. आता गेल्या वेळी 3 टाकले ते, ह्या वेळी आता 5 पोती टाकले. 5 फूट टाकले. पुढच्या वेळी पूर्ण 6 पोती प्लॉट टाकले. किती? 10 गुंठ आहे. छान. अतिशय लिक्विड दर तिसऱ्या दिवशी दर तिसऱ्या दिवशी 1.5 लिटर लिक्विड चालू. दर तिसऱ्या दिवशी देत आहे. 1.5 लिटर. बाकीचं मार्केट मधलं जे कुठलंच केलं काय? काहीच नाही. काहीच 250 chemical मिली नाही. 250 मिली सॉइल हं. दर तिसऱ्या दिवशी आणि दिले तर आणि फुलकळीसाठी ऍडव्हान्स वगैरे वापरताय का नाही? फ्लॉवर वापरताय कंटिन्यू. आणि क्रॉपची क्रॉपची फवारणी. म्हणजे जे पोषकाला वरून पाहिजे, फुलकळीसाठी जे पाहिजे, खालून रूट साठी जे पाहिजे ते सर्व आपण देतोय. व्हायरस नाही, शेंडाळे नाही, काहीच नाही. अतिशय निरोगी प्लॉट. प्लॉट बघा एक सगळा पीटी प्लॉट पूर्ण पर कुठंच असं रेग्युलर वांगा आहे. रेग्युलर म्हणजे आपलं जे नर्सरीतून येतं Nursery रोप. तून साधं साधं. आणि एकही रोप मेलेलं नाही लावलेलं. उन्हाळ्यातलं प्लॉट असतो. किती दिवसात झाला आता प्लॉट? 70 दिवसात. 70 दिवसात. काय एप्रिलला लागण केली याची. हा. लावल्यापासून एकही रोप मेलेलं नाही. काय आता 70 दिवसात माल किती निघाला? 1.25 टन झाला. 1.25 टन झाला. वा, छान. आणि बघा ऊस, ड्रॅगन प्लस वांगी असे अनेक प्रकारचे पिकं
भाजीपाल्यात पण आहे, फळबागात पण आहे आणि ऊसात पण आहे. पण. आणि सर्वच ठिकाणी कौतुकास्पद आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न तुम्ही घेऊन राहिले, बरोबर का नाही? आपल्या सर्व शेतकऱ्यांना जर हीच माहिती तुमच्याकडूनच ऐकायची आहे आणि तुमचा स्वतःचा अनुभव त्यांना तुमच्या म्हणजे हे करायचा असेल तर तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 27 44 भाजीपाल्यामध्ये इथं PhD झालेल्या माणसं आहे, तर तुमचं एकदा नाव नंबर सांगा. माझं नाव दिग्विजय मगदूम, राहणार बामणी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर. 78 75 16 50 47. माऊली ॲग्रो, शॉपीचं नाव बामणीमध्ये शॉपी आहे. बरोबर ना. आणि खूप छान माहिती तुम्ही दिलेली शेतकऱ्यांसाठी. आपल्या पूर्ण जे परिवारातील शेतकरी SBT परिवारातील किंवा इतर जे आपले महाराष्ट्रातील जे शेतकऱ्यांसाठी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.